तर नमस्कार भावांनो, मी तुमचा नाशिकचा रिक्षावाला SK स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी व्लॉग मध्ये. मग काय भावांनो, आलो होतो नाशिक रोडला लावली गाडी आपण धावपळ स्टँड. चला बोललो मस्तपैकी एखादं भाडं वगैरे पकडू आणि जाऊ मस्त गाडी भरून इकडे. भाडं तर नाही भेटलं भावांनो, पण शालीमार CBS गाडी भरून आलो मी नाशिकला. आला एडी भाईचा फोन. एडी भाई बोलले की आज गाडीला शेप मारायचा या म्हणे हुडगल्ली मध्ये. येतोच बोल भाऊ 5 मिनिटात. आलो भावांनो हुडगल्ली मध्ये. एडी भाई बघा कशी उभा आहे तिकडे फुल निवांत मध्ये नाही का. हे आपल्या वशिम भाईचं शॉप आहे बरं का भावांनो. गाडीला शेप एक नंबर आपल्या गाडीला पण यांनी शेप मारला होता सुप्यान भाईने मोसिम भाई बोलले तुम्ही गाडीचं पहिले टकलं धोडून घ्या, मग नंतर आपण गाडीला शेप मारलं. टकलं धोडायला आल्यावर भेटले आपल्या जालिंदर भाई गणू भाई यांच्या गाडीला उडास्तर मारत होते म्हणून आले होते भावांनो हुडगल्ली. आणि ही आपल्या एडी भाईची गाडी. ही आता पहिलं घोडी होती, आता घोडा होणार आहे भावांनो. थोड्याच वेळामध्ये घेतलं भाऊने गाडीचं टकलं धोडण्यासाठी. आले भावांनो आपले मित्र MP भाई आणि सिमोन. बघू शकता भावांनो सुप्यान भाई आपली गाडी कशी ढकलत घेऊन चाललाय. गाडीचं टकलं धोडत भावांनो. आता शेप मारण्यासाठी गाडी लावायला घेऊन चालला तो सुप्यान भाई शॉप वरती. मग काय भावांनो सुप्यान भाईने घेतली गाडीची बॉडी खोलण्यासाठी. एवढा सिमोन भाऊ बोलला भूक लागली भाई काहीतरी होऊ दे म्हणे आता. मग काय एडी भाई बोलले चला चारतो आता तुम्हाला काय. आले मग एडी भाई आपल्याला घेऊन पुलाव खाण्यासाठी. बघू शकता बिल्लो पुलाव आहे बरं का भावांनो. हा खूप फेमस पुलाव इथला नाशिक मधला. जेवण वगैरे झालं ना आम्ही निघालो भावांनो बाहेर. तेव्हा हा भाऊ एका गरीबाला खूप मदत करत होता नाही का भावांनो. त्याला कपडे वगैरे आणून दिले नाही का वापरण्यासाठी भावांनो. चांगली बात आहे भावांनो. एखाद्या गरीबाला मदत केली ना तेवढंच पुण्य लागतं. थोड्याच वेळामध्ये आलो भावांनो आम्ही एडी भाईच्या गाडीवर. बघू शकता भाऊच्या गाडीमध्ये किती कचरा आहे, पुष्टे वगैरे काय काय भरून ठेवले त्यालाच माहिती भाऊ. तेवढं सुप्यान भाई बोलली गाडी का म्हणी घंटा गाडी. तेवढा सिमोन भाऊ बोलले आता जेवण वगैरे झालं का, थंड वगैरे आहे का नाही. मग काय एडी भाई ऐकता का. एडी भाईने मोठी बॉटल घेऊन टाकली माझाची. घ्या म्हणे थंड आता पिऊन घ्या. लगेच सिमोन भाऊला एक ग्लास भरून द्याला फुल भरून. मी गेलो तर भावानो घरी फ्रेश होण्यासाठी. गाडीला खूप टाइम लागला होता. बोललो चला आपण पहिलं घरी जाऊन येऊ आता. मग काय भावानो घरून फ्रेश वगैरे होऊन आलो. बघू शकता गाडीला शेप मारून गाडी पूर्ण तयार झाली होती भावा. गाडीला शेप मारून झाला होता भावानो. गाडीचं छत्री बनवण्याचं काम चालू होतं भावानो. गाडीची छत्री वगैरे मारून झाली भावानो. मग काय लावली गाडी कंपनी हुड मारण्यासाठी. मग काय भावानो थोड्याच वेळामध्ये झालं गाडीचं हुड वगैरे मारून गाडीवर नाव वगैरे टाकलं. गाडी कशी दिसते नक्की कमेंट मध्ये सांगा भावानो. गाडी तर खूप ओजी वाटते मला तर आवडली भावानो. तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा भावानो. मोसिम भाईला पैसे वगैरे दिले निघाला भावानो आम्ही घरी. वाटते भावानो गाडी. आता नवीन घोडा आहे बरं का भावानो. आता मार्केटला पहिले ही घोडी होती आपल्याला आपण घोडा शेप देऊन टाकलाय फुल मार्केटला आता गाडी भावानो. गाडीचं काम एकदम फायनल आणि निघालं भावानो आम्ही घरी. कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि तुम्हाला जर गाडी बनवायची असेल तर मला मेसेज करा, मी तुम्हाला नंबर देऊन टाकन भावानो सर्वांना. चला लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा. बाय बाय पब्लिक.